मित्रांनो नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात एकत्र मंचावर येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी हे नेते उद्या 4 वाजता एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतले असल्याची माहिती आहे. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य बड्या नेत्यांनी अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षात फूट पडल्यानंतर हे नेते शरद पवारांच्या सोबत कुठल्याही कार्यक्रमात दिसले नाही. मात्र उद्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आहे. या निमित्त शरद पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील एका मंचावर येणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान काही दिवसापासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चामुळे या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळालेले नाही. त्यानंतर त्यांनी पवारांवरती थेट टीका केली आणि तरीही देखील अजित पवारांनी त्यांच्या नाराजीबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसल्याची चर्चा होती. त्यानंतर छगन भुजबळ परदेशात गेले होते. आज ते पुन्हा भारतात परतत आहेत. उद्या शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र एका मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे ते सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा पहिला कार्यक्रम हा सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी तिथे छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहे. मात्र तो कार्यक्रम झाल्यानंतर छगन भुजबळ हे शरद पवार यांच्यासोबतच्या दुसऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी छगन भुजबळ, शरद पवार काय बोलतात यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर ही होती मित्रांनो शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येणार याबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.